Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात शहांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराचं वितरण होणार. शहांविरोधात काँग्रेसची निदर्शनं. शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अमित शहांच्या भेटीला. मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित. भेटीत राजकीय घडामोडींवर काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष. देशाचे गृहमंत्री रात्रीच्या अंधारात पुण्यात आले, पण 10 दिवस संसदेत आले नाहीत. अमित शहा नेमकं कुणाला घाबरतायत, टीका करत संजय राऊतांचा हा सवाल. मनसेच्या विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन. थोड्याच वेळात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. उद्धव ठाकरेंची आज दुपारी महत्त्वाची बैठक. शिवसेना भवनात दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन. जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करणार. राज्यातील अति धोकादायक इमारती सक्तीने रिकाम्या करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे महापालिका आयुक्तांना निर्देश. भिवंडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये कंत्राटदारासह मालकावर गुन्हा दाखल. परवानगी न घेता निकृष्ट बांधकाम केल्याचाही आरोप. दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू. कॉकरोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू. राज्यामध्ये गृह विभाग आणि केंद्रात ईडीकडून फंडिंगची चौकशी. गैरवापर असल्यास कारवाई होणार. गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा. भाजप नेते विजय चौधरी ऑडिओ क्लिप प्रकरणी. चौधरींचा पीए यश टिपरे पुण्यातनं ताब्यात. टिपरेनं ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा संशय. आज न्यायालयामध्ये हजर करणार. छत्रपती संभाजीनगरचे 23 नगरसेवक अडचणीत. भाजपच्या 7 तर एमआयएमच्या 16 जणांवर अपात्रतेची टांगती तलवार. बेकायदा बांधकाम आणि अतिक्रमणावरून नोटिसा. नाशकात खड्डा चुकवताना दुचाकीस्वार गंभीर जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद. नागरिकांचा प्रशासनावर संताप व्यक्त. नंदुरबारला आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अलर्टमुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन. नाशिक जिल्ह्याला पावसाचं रेड अलर्ट. खबरदारी म्हणून सप्तशृंगी घाट वाहतुकीसाठी बंद. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम. तर नाशिक पुणे घाट माथ्यावर आज ऑरेंज अलर्ट. तर मुंबई ठाणे सिंधुदुर्ग साताराला येलो अलर्ट जारी. काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला. 2 स्थलांतरित कामगारांचा मृत्यू. दोघेही छत्तीसगडमधील रहिवासी होते. सुरक्षा दलाकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.